नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केमिस्ट्रीमधलं दुसरं चॅप्टर पाहू. इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री. तर ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे आपण जे काही प्रॅक्टिकल करतो त्याचा स्टडी करणं, बरोबर आहे. प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही जे काही शिकत असाल तर त्याचा आपण जे काही स्टडी करू तो भाग आहे ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये, बरोबर आहे. तर आता तुम्ही जेव्हा 11वीमध्ये याल प्रॅक्टिकल करायला लॅबमध्ये त्यावेळेस तुमच्या लक्षामध्ये येईल की कशा पद्धतीने आपण प्रॅक्टिकल हँडल करतो. तर ॲनालिटिकल केमिस्ट्रीला आपण डिफाईन करायचं असलं तर या ठिकाणी आपण डिफाईन करू शकतो. तर त्याकरता एक थोडंसं थांबा, 1-2 मिनटं. तर इथे बघा, ठीक आहे. तर बघा इथे आपण डेफिनेशन घेऊ. इथे बघा इथे, तर द ब्रांच ऑफ केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय, ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ, की जिचा संबंध येतो कोणाशी, द स्टडी ऑफ आयडेंटिफिकेशन म्हणजे शोधणे, अँड क्वांटिफाय, आणि त्याची क्वांटिटीसुद्धा डिटरमाइन करणे, क्वांटिटीफाय ऑफ द मॅटर, जो काही पदार्थ असेल त्याचा, इज कॉल्ड ॲज व्हॉट, ॲनालिटिकल केमिस्ट्री. त्याला तुम्ही काय म्हणू शकता, ॲनालिटिकल केमिस्ट्री. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो बघा, द ब्रांच ऑफ, पुन्हा एकदा सांगतो बघा, द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ आयडेंटिफिकेशन अँड क्वांटिफाय ऑफ द मॅटर इज कॉल्ड ॲज व्हॉट, ॲनालिटिकल केमिस्ट्री. तर त्याला तुम्ही ॲनालिटिकल केमिस्ट्री असं म्हणू शकता. आता पुढे जर पाहिलं तर हे प्रॅक्टिकल करताना 2 टाईपने तुम्ही प्रॅक्टिकल करू शकतात. देअर आर 2 टाईप्स ऑफ धिस ॲनालिसिस. जर ॲनालिसिस तुम्हाला करायचं असलं तर पहिलं जे त्याला आहे नाव क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. त्याला काय म्हणतो आपण, क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. आता क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय, क्वालिटेटिव्ह म्हणजे फक्त क्वालिटी. आता क्वालिटी म्हणजे काय, फक्त डिटेक्ट करायचं. क्वालिटी म्हणजे काय, फक्त डिटेक्ट करायचं. कोणाचं डिटेक्ट कराल त्याच्यामध्ये, आता कंपाऊंड कशापासून तयार झालेला असतो, इलेमेंटपासून, तर मग त्या इलेमेंटला डिटेक्ट करायचं. आलं लक्षामध्ये. द ॲनालिसिस विच डिटरमाइन or detect the presence of the element, detect the presence of a element in a compound or mixture, कंपाऊंडमध्ये किंवा मिक्सचरमध्ये, इज कॉल्ड ॲज व्हॉट, क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. त्याला तुम्ही काय म्हणू शकता, इज कॉल्ड ॲज व्हॉट, क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. त्याला तुम्ही क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणू शकता, म्हणजे क्वालिटी. आता अशा प्रकारचं कोणतं प्रॅक्टिकल आहे की जे आपण 11वीमध्ये किंवा 12वीमध्ये आपल्या पुस्तकात घेऊ शकतो. तर प्रॅक्टिकलचं पुस्तक जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यात एक्झाम्पल आहेत बघा. ॲसिडिक रॅडिकलला डिटरमाइन करू शकता तुम्ही. बेसिक रॅडिकलला डिटरमाइन करू शकता, बेसिक रॅडिकल्स. त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ फंक्शनल ग्रुप किंवा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. तर एवढ्या प्रकारचे प्रॅक्टिकल्स तुम्ही त्याच्यामध्ये कवर करू शकता. मग आला आता तुमच्या लक्षामध्ये
क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय, तर क्वालिटीला डिटरमाइन करणं. आलं लक्षात. आता आपण दुसरं पाहू. दुसरं आहे क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. आता क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय, क्वांटिटी म्हणजे अमाऊंट डिटरमाइन करायची की किती अमाऊंट त्याच्यात सबस्टन्सची आहे, किंवा त्याचं पर्सेंटेज डिटरमाइन करायचं त्या इलेमेंटचं किंवा कंपाऊंडचं. बरोबर आहे. मग आपण आता याला डिफाईन करू की क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय. तर क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसची डेफिनेशन अशी दिली बघा. द ॲनालिसिस विच डिटरमाइन percentage of the element in a compound or mixture is called as quantitative analysis. त्याला तुम्ही काय म्हणू शकता, क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. आता याचं एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये पाहू शकता की 11वी किंवा 12वीला कोणते प्रॅक्टिकल आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस म्हणजे त्याला आपण म्हटलेलं आहे टायट्रेशन. बरोबर आहे. आणि दुसरं आहे ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस. आता ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस हे तुम्हाला 11वी 12वीला नाही आहे, परंतु पुढे जेव्हा तुम्ही जाल सिनियर कॉलेजला वगैरे, तर त्यावेळेस तुम्हाला ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस तिथे शिकायला मिळेल. बरोबर आहे. तर या टाईपने आपण 2 ॲनालिसिस आपण इथे करू शकतो. पहिल्याचं नाव आहे क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आणि दुसऱ्याचं नाव आहे क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय. बरोबर आहे. तर आता यामध्ये आपण पुढचा पॉईंट पाहू की काय करू शकतो आपण पुढचं पण. तर पुढचा पॉईंट बघा आपण. पुढचा पॉईंट आहे पुढचा पॉईंट आपण हा पाहू. इम्पॉर्टन्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री. तर इम्पॉर्टंट म्हणजे कुठं कुठं तुम्ही ते वापरू शकता. बरोबर आहे. कुठं कुठं त्याचा फायदा होऊ शकतो. बरोबर आहे. कुठं कुठं महत्त्वाचं आहे. तर जनरली जर म्हटलं तर पहिला जो यूज जो इम्पॉर्टंट आहे तो आहे इंडस्ट्री म्हणजे फॅक्टरीमध्ये. आता फॅक्टरीमध्ये कशाकरता वापरला जाईल. ॲनालिसिस इज युज्ड इन इंडस्ट्री टू डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ इलेमेंट इन ए कंपाऊंड. एखाद्या कंपाऊंडचं तुम्हाला पर्सेंटेज डिटरमाइन करायचं असेल इलेमेंटचं, तो कंपाऊंड प्युअर आहे किंवा नाही, याच्याकरता तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये या मेथडचा उपयोग होऊ शकतो. सेकंड, दुसरा आहे ॲग्रिकल्चर. आता ॲग्रिकल्चरमध्ये कशाकरता उपयोगात येऊ शकतो. तर ॲनालिसिस इज युज्ड इन ॲग्रिकल्चर टू डिटरमाइन द कॉम्पोजिशन ऑफ ए सॉईल. जे सॉईल तुम्ही वापरताय त्याचं कॉम्पोजिशन माहिती करून घेण्याकरता. अँड फर्टिलायझर्स किंवा फर्टिलायझर्स तुम्हाला किती लागू शकतं त्याचंही ॲनालिसिस तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर अशा पद्धतीने दुसरा यूज होऊ शकतो ॲग्रिकल्चर भागात म्हणजे शेतीविषयी. तिसरा जो यूज आहे ॲनालिटिकलचा तो आहे मेडिसिन म्हणजे औषधांच्या ह्याच्यात. तर ॲनालिसिस युज्ड इन मेडिसिन टू डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ ए कंपाऊंड ऑर बायोमेडिकल कंपाऊंड. एखादा साधा कंपाऊंड असेल त्याचं पर्सेंटेज किंवा बायोमेडिकल कंपाऊंड असेल त्याचं पर्सेंटेज आपण डिटरमाइन करू शकतो. याच्याकरता तुम्हाला बघा की DMLT कोर्स आहे, डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी. तर त्यामध्ये बघा ते सगळे काही पर्सेंटेज किंवा अमाऊंट ग्रॅममध्ये ते डिटरमाइन करत असतात.
तर पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी तुम्ही पाहिलेली असेल. आणि शेवटचा आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री इज यूज्ड इन फॉरेन्सिक सायन्स. फॉरेन्सिक सायन्स म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहतो की पोलीस स्टेशनमध्ये काही वेळेला केसेस येतात मृत व्यक्तीच्या, आणि मग काही काळानंतर त्याचा सापळा सापडतो. मग तो सापळा कोणाचा आहे काय हे डिटेक्ट केलं जातं. तर ही जी काही टेक्निक आहे याला आपण फॉरेन्सिक सायन्स असं म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण याचा ॲनालिटिकल केमिस्ट्री या ब्रांचचा उपयोग तिथे करू शकतो. ॲनालिटिकल केमिस्ट्री या ब्रांचचा उपयोग तिथे करू शकतो. आलं लक्षामध्ये? तर पहिला उपयोग बघा, इंडस्ट्रीमध्ये केला आपण, डिटरमाइन द इलेमेंट, बरोबर आहे. दुसरा डिटरमाइन द कंपोजिशन ॲग्रिकल्चरमध्ये, बरोबर आहे. तिसरा मेडिसिनमध्ये पर्सेंटेज ऑफ कंपाऊंड ऑर बायोमेडिकल कंपाऊंड, बरोबर आहे. आणि चौथा ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये फॉरेन्सिक इज इन फॉरेन्सिक सायन्स. तर अशा पद्धतीने तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की ॲनालिटिकल केमिस्ट्री आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो. आलं लक्षामध्ये? तर आपण आता पुढचा पॉईंट पाहू. तर पुढचा पॉईंट आहे ॲनालिसिस. ॲनालिसिस म्हणजे काय? बरोबर आहे. तर ॲनालिसिस म्हणजे प्रॅक्टिकल करत असताना नेमकं तुम्ही ज्या सॅम्पलवर प्रॅक्टिकल करताय आणि त्याच्याकरता तुम्ही जे टेक्निक वापरणार आहे ते टेक्निक, बरोबर आहे. तर याला डिफाईन जर करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता, द टेक्निक विच इज कॅरीड आउट ऑन ए स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल. Small amount of material or small amount of sample of a material. Small amount of sample of a material is called as what? Analysis. त्याला तुम्ही काय म्हणू शकता? Analysis, बरोबर आहे. अँड देर आर टू टाईप ऑफ ॲनालिसिस. दोन टाईप आहे ॲनालिसिसचे. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे क्वालिटी पाहणे, आणि दुसरं आहे क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे क्वांटिटी पाहणे. तर हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे, क्वालिटी कशी पाहतो आणि क्वांटिटी कशी पाहतो, बरोबर आहे. तर ते आपण आता इथे पुन्हा रिपीट करणार नाही. तर ते दोन्ही क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह आपण तिथे पाहिलेले आहेत ॲनालिसिसचे प्रकार. तर अशा पद्धतीने तुम्ही ॲनालिसिस करू शकता. प्रॅक्टिकल करत असताना जे काही तुम्ही करतात ते सगळं याच्यामध्ये येऊ शकतं. आलं लक्षात? तर याच्या पुढचा पॉईंट पाहू आता आपण. पुढचा पॉईंट होता